गेली मग काही का होईना तुका म्हणे आम्ही तुझी वेरी वाकोळी आम्ही गेले वाकडे बर का आम्ही शाने नाही आकडा टोटीचा करणारे बालो निक्ष म्हणणारे काही आपले नाही आम्ही करणारे आम्ही येले तर वाकडे कोणाला म्हणजे केव्हा तुका म्हणे आम्ही तुझी वेगळी वाकू नामे भवत पास हाती आपुया आणि तो ना घेऊ आम्हाला येत करता एकच वाचून चालू आम्ही काय शहाणेत का आम्ही येडपट आहे आम्हाला सुधरत नाही पण तो आहे कोणाचे कोणाचे तोय आणि येडे नाही का परंतु आमच्यावर तुझी कृपा आहे मग म्हणून आम्ही जिथे नाही तर आम्ही कशाची जिथे काय खेळ करायला का झोप घ्यायला माझं कीटक बिटक तुम्ही झोप नाही घ्यायचे ते काय करता तुम्ही बस बस चिमटे घेऊ घेऊ जागे राहिले तुमच्या खरं तर तुम्हाला सगळ्याला धोका यायले माझं कीटक म्हणून तुका म्हणे आम्ही तुझी वेळी वापरली नाणे भवपास पण तो काही का होईना आम्हाला मोकळं कर असं मला देवाला म्हणतो मग त्याच्या मागत आपण करू आपण बी काय म्हणा की तुकाराम महाराज म्हणले ना मग आम्ही बी येते पण तो नाव घेऊ आणि तो नाव घेऊन तुला काय करायचं ते करशील आम्हाला काय करायचं भात घेऊन विचारा हृदय सूक्ष्म मन आहे तुम्हाला ते ठोकर नाही दोऱ्यापेक्षा बारीक केसापेक्षा बारीक आत्ता आहे मन कोणाला म्हणे सर्वाय कुठं मला अंदाजावर राहणार सूक्ष्म थोड नाही ते दिसतच नाही पण आहे इतकं बारीक येते आणि मंदिर येते पट्टी करून केलेलं नाही पट्टी करून केलेलं नाही नाव टाकलेलं नाही मंदिर आहे म्हणून रामकृष्ण नामे दोन्ही साथी तुमचं मन कसं आहे आणि त्या मनाला दोन्ही जाणणार आणि त्याच्यापेक्षा बारीकच जाणणार आणि तुमच्या ठिकाणी पाहायला गेलो तर मनवी नाही एकटेच असं ओळखा पण तुम्हाला वाटतं हे एकटे असल्यास कसं होईल बापा माईच्या पोटात एकटं नव्हतं काय
म्हणजे बायको नसल्यावर कसं होईल? अरे का नव्हतं का तू? तसं झालं का नव्हतं का होता ना? मग काय असं का मग करायला म्हणजे मी ती नसल्यावर कसा काय राहील? होता का नाही? बारे नाही काहीच नव्हतं तेव्हा होता. आणि खोटे होते सगळं. म्हणून साधू संत सांगतात आपल्याला नदारा प्रपंच आहे परब्रह्म. की काही वस्तू झाल्याच नाही. वांग्याला पोरग वांग्याला पोरग झालं का? वाघ म्हणजे त्याला पोरगच नसतं. मग वांग्याला पोरग नुसतं नाव आहे का वस्तू आहे? नाव आहे, वस्तू कधीच नाही. मग कधीतरी झाली का? अजात वाघ म्हणजे जगत झालंच नाही. झालंच नाही म्हणजे आम्हाला दिसायला, तुम्हाला स्वप्नात काही दिसत मग आम्ही काय का? तुम्हाला दिसत म्हणजे असतं का? काही बी तुम्ही म्हणायला तुम्हाला स्वप्नात दिसलं म्हणजे आम्हाला असतं का? काही करतो माणसासारखं तर बोला माणसासारखं बोलत. म्हणून या करता अध्यात्मवाद म्हणजे त्याला काय म्हणजे शास्त्रात अध्यात्मवाद. झालंच नाही, जगत झालंच नाही अशा प्रकारे. म्हणून हा काय आहे? विवर्तवाद नाही. दिसतो पण नसतो, याला काय म्हणा. आणि अध्यात्मवाद म्हणजे नुसतं म्हणते ते तरी दिसत पण नसत. तस स्वप्नातले पदार्थ दिसतात पण नसतात. आणि अध्यात्मवादामध्ये पदार्थ दिसतच नाही, पदार्थच नसतात. म्हणतात हे पाय म्हणलं म्हणजे असलं का? असल्यावर बनाव का? असल्यावर नाही म्हणावं, दिसतच नाही. अशा रीतीनं तुमच्या दृष्टीनं जगतच नाही, चालत नाही, वासनात नाही. असं तुम्ही स्वतःला ओळखा. म्हणून अशा रीतीनं ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राणी पूर्ण तत्परायण असं तुम्ही हिंमत करा की काही झालं नाही. खरं नाही झालंच नाही. काय खरं नाही इतकंच नाही, झालंच नाही, होणारच नाही. आणि मी न होतानाच आहे. अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला ओळखा आणि तुम्ही हे द्या खराबे ते दिसत बी नाही. मग अशा रीतीने तुम्ही तुम्हाला ओळखा. मग द्वैत आपण असं या आयुष्यामध्ये हे काम करा. हे काम करण्यासाठी नरदेह गेलेला आहे. नरदेह काय पिल्ले बागायसाठी कुत्र्यावणी गेलेला नाही. म्हणजे मला किती पोरं म्हणजे इच्छा दोन पोरी बर चांगला जीवा लावला करायचा. तर अशा रीतीनं मनुष्य देह त्याच्या करता नाही. म्हणून आपला तो एक देव
ते स्वप्नासारखं आहे. जसं जागं झाल्यावर स्वप्न खोटं होत आणि जेव्हा पाहिलं तेव्हा खरं वाटतं. जेव्हा पाहिलं तेव्हा स्वप्न आणि जागं झाल्यावर स्वप्न राहतच नाही, दिसतच नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे स्वप्नीचे चेहरे जाहिले जाय. म्हणून हा संसार दिसतो पण नसतो. मग अशा रीतीने हा संसार आहे हे माझ्या हृदय मंदिरामध्ये, माझ्या गच्च्या झालेल्या गड्ढ मंदिरात नाही करत. जर निर्मळ मंदिर झालं तर मला कळत की जगत नाही, देवच आहे. म्हणजे रामकृष्ण नामे हे दोन्ही किंवा सर्व शरीरातल्या जीवाला चैतन्याला मी मनुष्य वाटतो किंवा मी शरीर वाटतो. हे त्याला झालेलं बंधन आहे, बांधलेलं आहे. म्हणजे त्याला मी शरीर आहे अशी ही त्याच्या मनाची समजूत आहे. जे सूक्ष्म आहे. शरीर मागत आहे, कपड येतंय, केस आहे, वर चिरकुट घातले, परंतु त्या शरीरात आलेलं मन आहे. आणि मन कसं आहे? मन दिसत नाही पण आहे, आणि मन दिसत नाही आणि शरीर दिसत. त्या शरीरा मनात शरीर दिसत, मनात शरीर दिसत, नाहीतर शरीराला दिसत नाही आणि मनाला दिसत नाही. तुम्हाला आत्म्याला दिसतं. तिसरं आहे, शरीर वेगळं, मन वेगळं आणि आत्मा वेगळा. शरीर दिसणार आहे, मन न दिसणार आहे आणि आत्मा बी न दिसणार आहे. प्रगट झालेला आहे. जसं आजच्यात माणसाचं काताड प्रगट होत, जसं म्हणजे आरसा असला मग आरशात हे काताड प्रगट होत, तसं मनामध्ये तुम्ही प्रगट होता. असं तुम्ही लक्षात ओळखून घ्यायला पाहिजे.
मग तुम्ही बी दिसत नाही, आत्ता दिसत नाही तर खरे, आणि हे जे दिसत ते खोट आहे असं तुम्ही लक्षात घ्या. आणि संतांना सांगेल अदृश्य दर्शन आपल्याला हे घर दिसत. आता लाईटच्या उजेडाने हे दिसायला लागलं. लाईटचा उजेड नसता तर दिसलंच नसतं. मग आपण दिव्यानं दिसत आहोत. म्हणजे उजेडानं सूर्य सकाळी उजेड होतो म्हणून जग दिसत आपल्याला. जग जगामुळं दिसत का सूर्याच्या उजेडा. रवी, दीप, दिवा, हिरा याला उजेड असतो. त्याच्या उजेडानं ज्याला काय नसतो, उजेड नसतो. मातीला उजेड स्वतः नाही, दुसऱ्याचा उजेड. आता ह्या बिल्डिंगला उजेड याच्यावर पडतात, त्या भिंतीचा उजेड. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की हे उजेड नाही. म्हणून रवी, दीप, हिरा, दाढी ती देखत. मग त्याच्यामुळं आपल्याला ह्या वस्तू दिसतात का? त्याच्या वस्तूमुळं वस्तू दिसतात का सूर्याच्या उजेडानं दिसतात? सूर्याच्या उजेडानं वस्तू दिसतात आणि आपल्याला दिसतात. कोणाला? सूर्याला जग दिसत का जगाला जग दिसत? जगाला दिसत नाही, सूर्याला दिसत. जगाला जग दिसत नाही, सूर्याला जग, आपल्याला जग दिसत. मग आपल्याला जग, मग जीवाला जग दिसत. कोणाला? आणि ह्या बाकीच्याला दिसत नाही. म्हणून ह्या मड्याला दिसत का? मग जीवाला जग दिसत. जगाला जग दिसत नाही. दगडाला दगड दिसत नाही. दगडाला पाणी दिसत नाही, पाण्याला दगड दिसत नाही. मग अशा रीतीने जगाला जग दिसत नाही आणि जीवाला जग दिसत. आणि जीवाला जीव चेतन असतो आणि जग जड असत. अशा रीतीने ते खोटं जग दिसत असत आणि त्याच्यामुळे ते खरं वाटत. जीवाला खरं वाटत का खरं असत? अशा रीतीनं जीवानं हे मेतकूट झालेलं आहे. म्हणून वासना झाल्या. म्हणून वासनेच्या संगे जन्म गेले जागे. पैसे दिले का हरी म्हणलं? हरी म्हणल्यावर पुण्य होतं का पैसे द्याल्यावर? हरी म्हणता मग माणसाला हरी म्हणल्यावर पुण्य होतं वाटतं का? मग लोक पैसे देते का हरी म्हणते? मग हरी 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 म्हणते का? म्हणायचेच नाही लोक.
आणि पैसे म्हणजे पैसे जेव घातलं की काय वाटतं लोकांना पुण्य केलं. कोणाला जेव घातलं तर काय वाटत आणि हरी हरी म्हणलं तर काय होतं असं पुण्य काय होत. मग हरी हरी म्हणता येत नाही का श्रद्धा नसते. श्रद्धा नसते. माणसाची श्रद्धा हरी हरी म्हणल्यावर नाही का अवघडे. नाम संकीर्तन साधन पैसे नाव घेतलं. गाढवाला घेता येतं का. माणसाला घेत नाही का घेता येत नाही. कोण्या माणसाला घेता येत. शिकलेली माणसं घेते का श्रद्धा पाहिजे. नामस्मरण करायला फार श्रद्धा लागते. आज श्रद्धा केली तर माणसात श्रद्धा नसते का माणसाची. नामस्मरणावर श्रद्धा नाही का पुण्य करण्यावर नाही का पूजा करण्यावर नाही का अंघोळ करण्यावर नाही का उपवास करण्यावर नाही. सगळे तीर्थव्रत नेम भावे नामस्मरण करण्यात फार मोठी. नामसंकीर्तन साधन पायी सोपे धरतील बापे न लगती सायास दावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. साईच वैतोनी देवाचा आवाज आला. बघ देवा स्वार्थ आला मग जमलं का नाही. काही काय बी कामून जमलं. काय बी कामून जमलं का कामून जमलं. अरे देव हवा चालू आला म्हणून जमलं. मग नाम घ्यायला काय हरकत आहे का. जमताना कोणामुळं देवाचं नाव घेतल्यामुळं. इतकं देवाच्या नावावर श्रद्धा आहे. श्रद्धा ठेवावं माणसाने. त्याला म्हणावं माणूस नाही तरी मुर्दार माणसं आहेत चिठ्ठाला. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे मन आहे ते मंदिर आहे. ते सूक्ष्म आहे. ते कोणालाही बघता येणार नाही. देवानच बांधलेलं आहे. आणि त्या देवात तुमचा स्वार्थ आहे. म्हणून तुम्ही जिवंत आहे हे तुम्ही मनुष्य देहातला जीव ओळखू शकतो. तिथं देहातल्या जीवाचा श्वास सुद्धा देव चालवतो. परंतु त्या देहातल्या जीवाला तो हृदयातला देव कळत नाही. तुम्हाला करून बी फायदा नाही. काय फायदा नाही. म्हणून साधू संत तुकाराम महाराज
अवतार घेऊन आपल्याला सांगतात रामकृष्ण नामे दोन्ही साठी झाला मी कळत नाही की आपण गुंतलो या संसारे आपल्याला साधू संतांना अवतार घेऊन शिकवलेलं आहे. जन्म घेऊन आपल्याला बापानं जन्म द्याला, जन्म घेऊन माय बापानं आपल्याला जन्म द्याला आणि अवतार घेऊन साधू संतांनी आपल्याला मनुष्य दिलेला आहे. आणि देवानं ह्याच्या रीतीनं आपल्याला काय जिथं ठेवलेलं, जिथं याच्या करता ठेवलं की तुम्ही आपलं स्वतःच कल्याण करून घ्यावं. म्हणजे मनोमार्गे मुनी गेला मार्गे चालिलो नकळेची विषयमदा म्हणून बळबोली ज्ञानदेव तीन निवृत्तीचा सर्व द्वैत सर्व द्वैत निरसवलं म्हणजे ते जितकं दुसरं दिसत ते खोटे. कसं खोटे, तिथला तिळा इतकं सुद्धा खोटे. आणि तिथलं एखाद्या सूर्यचंद्र खोटे, सूर्यचंद्र खोटे. आणि त्याप्रमाणे तेवढी स्वप्नातला आणि तुम्ही आणि कोण कराय म्हणून द्वैत सर्व निराश. वेद मार्गे मुनी गेले म्हणजे ज्ञाना मी ज्ञानच आहे. जस अग्नी उजेडच आहे, अग्नी पण ते नाही
काय अग्नी जड येते खरं आहे त्याने वाटते का नाही पेले का नाही पद्य आहे का मग अग्नी अग्नी आहे का अग्नी अग्नीच आहे म्हणून ज्ञानाचा निज विज्ञान रूप अनुजे त्या ज्ञानामुळेच बाकीचं घे मी तर ज्ञान स्वरूप आहे आणि हे सगळं माझ्यामुळं आहे मी ज्ञान स्वरूप आहे आणि हे माझ्यामुळं आहे आता राहिलं का काही आता काय मी कसा आहे ज्ञान ज्ञान स्वरूप हे बाकीचे आता कशात काय राहिलं मीच आहे सगळं मीच काय सर्व आहे अशा रीतीनं साधू संत इतकं ओळखता म्हणून मग पाहता माझ विश्वरूप आत्म दाखव पाहता विश्वमध पाहता विश्व माते निज रूप दाखवी मग हरी पाठोबाच्या लावतात का मध्ये लोक उगदागी लावतात का नाही खऱ्यानं पाहता विश्व माते निज रूप दाखवी मग काकडा आणि हरिपाठ म्हणाव का नाही अरे म्हणा का म्हणीचा का कळून म्हणीचा कळून म्हणीचा मग न कळालं तर म्हणू नाही का नाही म्हणाव नसल्या नाही मामुसे नक्की नाही मामुसे नक्की बाबू नक्की येऊ नाही होते मग बापू आहे ना मग अशा रीतीने काकडा म्हणीचा हरी अर्थासहित म्हणीचा आमचा दाकार होता काकडा हरिपाठ म्हणा अर्थासहित म्हणा आणि पुन्हा सदाकार होता पण प्रश्नच नाही द्यायला तुम्हाला माहित आहे की तरंग पाण्याशिवाय असतो का तरंगण पाणी दोन आहेत का दिसतात दोन पण असतात माती भिंत कोणती माती म्हणजे हे आणि भिंत कोणती हे दोन एक का माती भिंती शिवाय आहे का आणि दोन बाऱ्या करतो कधी आपण माती एक नाव भिंत एक नाव आणि वस्तू पाहिली तर एकच मन चालता धनुर्धरा तरंगाकारी हरप ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरस कोणाचा निवृत्तीचा मुलगा आहे का तो निवृत्तीचा भाऊ निवृत्तीनं त्यांना आशीर्वाद द्याला आणि त्यांना कळालं आणि निवृत्ती कळून गेलं नसतं तर त्यांना नसतं कळालं मग आपल्याला सुद्धा तुकोबारांनी अवतार घेऊन सांगितलं ते तुम्ही देवरूप आहात मग अमर आहा अमर
समयवर कोणाचे आहे? समयवर उजेडे कोणाचा? अग्नीचा. हे जसं दृष्टांत आहे तस त्या उजेडाला जाणारा उजेड तू आहे. त्या उजेडाला जाणारा उजेड तू आहे आणि अंधाराला बी तू आहे. असं तू ज्योतिषामध्ये ज्योती तमसा परमा उच्यते ज्ञानम देयम ज्ञानगम्यम हृदय सर्वस्य दैकिकम. असं आपण जरा वेळ दिला पाहिजे. अवघड नाहीये. मग कोणता अवघड आहे? ते कोर्स अवघड आहे का? बीएचा एमएचा मुरझाड कोर्स. शाळामधले सगळे कोर्स कसे? मुरझाड कोर्स. मुरझाड कोर्स खरे कोर्स नाही. म्हणून खरा कोर्स साधू संतांना सांगितलेला आहे. साधू संतांना आपल्याला सांगितलं की देवाचं नाम घ्या. विठ्ठला विठ्ठला. मला वाटतं सगळ्याने बाया माणसाने सगळ्याने टाळ्या वाजून देवाचं नाव घ्या. विठ्ठला. सांगतात आपल्याला की रामकृष्ण नामे हे दोन्ही साने देवाचं नाव जाते. आता इथं तुम्हाला माहिती साजरं येते आणि गोजे आणि देवाचं नाव आहे. देव खराय आणि देवाचं नाव खरंय. हा संसारात आहे. म्हणून तुकाराम महाराज मृत्यू लोके अमावडते परी. मृत्यू लोके काहीच आवडत नाही. हे मनुष्य देहात ओळखता येत. मनुष्य देहात ओळखावं. उगा चांगना बिगना लाव लाव काटाड चांगलं करून सडू देऊ म्हणून मनुष्य देहात यावं. मग मृत्यू लोकी मावडते परी. नाही का हरी नामावे. देवाचं नाव घेतलं आणि देवाचं नाव घेतलं ना काय अडचणी असतात तुमच्या त्या सगळ्या निघून जातात. असं साधू संतांना आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. म्हणून देवाचं नाव घेतलंच पाहिजे. ते आपल्याला मनुष्य देहात आवश्यकच आहे. म्हणून महाराज सांगतात की हे तुम्हाला माहिती आहे का? मंदिर आहे तुमच्या हृदय मंदिर आहे. तुम्हाला कळत नसेल, तुमच्या बायकोला कळत नसेल, तुमच्या पोट्याला बी कळत नसेल. पण हृदय मंदिर आहे. तुम्हाला माहित असू द्या की तुम्ही जे चांगलं काय मग त्या मंदिरामध्ये चांगलं नाव कोणाचं आहे? का? कारण देव मरत नाही. देव मरत नाही आणि त्याचं नाव चांगलं आहे. म्हणून सगळ्या करता जीवाच्या फायद्याच आहे. म्हणून जीवाला दुःख राहणारच आहे. इतकं त्या नामात सामर्थ्य आहे. आणि दुसरी गोष्ट मनुष्य देहात मिळालेला आहे. म्हणून
रामकृष्ण नामे दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मरात आले आपुली आपण करा सोडून तुमची तुम्ही सोडून करा तुमची दुसरं कोणी गुरु शिष्य काहीतरी पैसे अडके पुण्य सोडवणार करणार नाही तुमची तुम्हीच करा कारण तुम्ही देवाचे देवाला तुम्ही देवाचेच वाटता का दुसऱ्याची वाटता का ठेवलेल्याचे वाटता असतात तुम्ही ह्या जगातल्या लोकांची ठेवलेल्याची कोणाची परंतु खरोखर काय तुम्ही हा कोणाचे तुम्ही देव माझा मी देवाचा हे प्रत्येक जीवानं आपण देवाचे समजायला पाहिजे आणि त्याच्या मनात वाटतं मी वर्गात आहे मी वर्गात आहे मी भारत आहे मी मुसलमानात आहे आणि देव म्हणतो तू माझा आहे का नाही देव काय म्हणतो मी पाटलाच आहे अरे कशाचा पाटील तू कोणाचा आहे आणि देवाचे देवाचा सुद्धा नाही सगळी ज्योत अग्नीचे कागनीचे तस तू का माणूस आहे का काळा माणूस वाटत्या तोंडाचा त्या रीतीने तू चांगला आहे का वाईट देवालाच पाहिजे तुला काय कळत गाढवा तू नादी लागलात कशाचा म्हणून तुम्ही चांगले आहात हे संतच म्हणते तुम्हाला म्हणा ते तू ऐकू कोण म्हणते ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला चांगलं म्हणते तुमच्या बायकोला म्हणते तिला सांगा अगं तुला ज्ञानेश्वर महाराज चांगलं म्हणते मी नाही चांगलं बघितलं तिला मध्ये चिन्हा काका तुम्ही बनिलात पण ते म्हणतेत ना मग देव माझा हेची माझी सत्यवाय तुम्ही चांगले नाहीत का मग अशा रीतीने रामकृष्ण नामे दोन्ही साधे हृदय मंदिर आपले आपण करा सोडवण लक्षात ठेवा की तुम्हाला बंधन आहे तुम्हाला मरा वाटतं का तुम्हाला इथं आहे का मराय पण मला वाटतं बंधनामुळं का कशामुळं तुम्हाला बांधलंय का हो बांधलंय म्हणून तो मरावं लागायचं नाही तर आम्हाला दादा वाटतं का नाही पण मराव लागत का मराव वाटत काय मराव वाटत का मराव लागत काय तर बरं लागलं म्हणजे आपल्याला काय वाटत बरोबर वाटत नाही पण मराव लागत त्याचे आपण बंधनात आणि लवकर आटपा म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साधी हृदय मंदिरी आपली आपण करा सोडवण
की हिरे आलेले मनुष्य जे तुम्हाला मिळाला, तुम्हाला तुमचं बंधन तोडता येत. आणि देवाचं नाव देऊ. कोणता देव? अजे मला चित्त ठेवायला लाभ येतो कुठं? कोणता देव? जो मला चित्त ठेवतो त्यो. म्हणजे दिसतो का? पण आहे. दिसत नाही पण नाही का? मग न दिसणारे बरेच पदार्थ आहेत वाला. दिसत नाही मग नाही का? आहे. शब्द मग नाही का? वास दिसत नाही मग नाही का? आपल्या मनाला म्हणावं सांग बरं. वारा आहे. शब्द आणि वास दिसत नाही पण आहे. हेच पदार्थ. मग देव बी दिसत नाही पण आहे. अग्रस्य दर्शने संताची रविदी पहिरा डावी त्यांचा महिला त्यांचा काय महिमा वर्णवी यज्ञ करण्याच्यात नादी लागला. टेकणीच्या आत्म्याला 84 गेला. महाराज म्हणते तुकाराम महाराज, ब्रह्मादिक पदे दुःखाचे नाही का? यज्ञ करणार ब्रह्मदेव. तू काय लागले 2 माणसं देव घालायला तितक्या वाचायला. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा बायकलेला आहे. जे नामस्मरण करीत नाही ते चांगलं वाटा वाटा नाही. म्हणून रामकृष्ण नामे दोन्ही साधी हृदय मंदिरी स्मराकारे आपली. मग तुम्ही सोडून करून घ्या तुमची. तुमचं सोडून कोणीही करणार नाही. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा तुमची सोडवणूक करणार नाही. तुम्हालाच करावं लागेल. तुम्हाला काय सोपं नाव घ्यायचं कोणाचं? देवाचं. अवघड आहे का? म्हणून बोली आपण करा सोडून संसार बंधन नाही. कोणता धरून कोणता त्या 12 भानगडी सांगू नका. हे असा ते कसा. मग तू तुझं हित करीत नाही. तू स्वतः तुझं नुकसान करा. म्हणून तू आपुले आपण करा सोडवून संसार बंधन. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण ते सोडून हे करा का? असोनी संसारी दिवे. आम्हाला
काम करायची 10 रुपयाची सब म्हणजे देता नामस्मरण करीता हे विचारू द्या ते विचारू द्या पण हे चालता इतकं जास्त पुण्य होईल की सगळं इतकं जास्त पाप म्हणजे कोणी केलेले तुम्हाला माहिती वाल्या कोळे इतके पापी आहेत का तुम्ही नाही इतकं पापी व्हावं लागतं मग काय हरकत ते पापी असले तर काही होत नाही म्हणून तुम्ही देवा रामकृष्ण नामे दोन्ही सारी हृदय मंदिर तुम्हाला मंदिर माहित नाही का लोकांना बी माहित नाही लोक म्हणत नाही का अरे संत म्हणते की मंदिर आहे तुम्हाला माहित नाही की मंदिर आहे लोकांना माहित नाही की मंदिर आहे आणि संत काय म्हणते रे तुमच्या हृदयात मंदिर नाही का रामकृष्ण नामे दोन्ही सादेवी हृदय मंदिरी स्मरा का रे आपुली आपण काय करा तुमच्या हृदयात मंदिरात का कुठं का मसान वाट्यात मंदिरात हृदय मंदिरी स्मरा काय आपुली आपण संसार बंधन लवकर आठवा तोडावे की का संसार बंधन तोडावे फार दिवसाचं बंद आहे उगाच तुम्ही समजूतच करून की तुम्ही देवाचे असं कुठं समजतं तुम्हाला वाटतं तुम्ही दान करायचे हे तुम्ही बी दान करायचे तुम्ही बड्या महाराष्ट्र बड्या काय मराठ्या शिवाजी महाराजाची अवलादी केली त्या काही बी म्हणाय जय शिवाजी जय शिवाजी अरे जय पांडुरंग म्हणा म्हणून तुम्ही ते चांगले माणसं होते का ते चांगले असते परंतु तुम्ही का वांगले मी चांगले देवाचं चांगल्या देवाचं नाव द्यायला लागले मग तुम्ही चांगले असं साधू संत तुम्हाला म्हणायले खरं नाही का म्हणून आपुली आपण करा सोडवण संसार वंदना ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण हृदय जीवाला आपुली आपण करा सोडवण संसार वंदना ज्ञानेश्वर भैरवी म्हणायक शेवट म्हणा कोणाला म्हणायची तो म्हणा ज्ञानदेव Dewa
Radha